तर नमस्कार मंडळी, मी आहे विवेक. आता सकाळचे वाजले आहेत 7 आणि मी आलो आहे शेतावर. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं आपण शेतावर जे काही भात लागवड केली होती म्हणजे रवणा केलेला होता. तो आज रवणा पूर्णपणे झालेला आहे. आता 2 दिवस झाले रवणा झाला आणि आज खात मारायचा आहे. तर आज तेच पूर्ण दाखवणार आहे मी, जे दिवसभर जे काही शेतावर कामं होणार आहेत ते. हे बघा, हा रवणा पूर्णपणे झालेला आहे. हा आमच्या शेतावरचा कोठा. तर तिथपासून पूर्ण ते शेवटपर्यंत ते मोठं जे दिसतं तिथपर्यंत, इकडून ते याच्या खालच्यापर्यंत पूर्ण हे आपलंच आहे बाई. बाई खात मारायचं काम चालू झालेलं आहे. हा पाहू शकता आपल्या शेतावरचा कोठा. हे लेबर बोलवले आहेत आपण खात मारायसाठी. हे पाहू शकता, हे पूर्ण आता इथपर्यंत जेवढं सगळं दिसत आहे ना, पूर्ण शेवटपर्यंत खात मारायचं आपल्याला. तर गाईज हा आपल्या शेतावरचा कोठा. अजून आता इथे अंदर पूर्ण खात मिक्सरीत केलेला आहे, ते मला दाखवतो आता. इकडे सरकून बेटा. तर गाईज हे बघा, इकडे खात मारणं चालू आहे, पाहू शकता तुम्ही. हे पूर्ण जेवढं जिथपर्यंत दिसतंय तो बघा आमचा कोठा. ते पूर्ण असं पूर्ण एवढं पूर्ण खात मारायचं. हे बघा गाईज, हा कोणत्यापासून हे पूर्ण इथून पासून ते शेवटपर्यंत ते तिकडे 2 जण उभे आहे ना, हे पूर्ण खात मारायचं. तो आपला कोठा. हे 2 जण अजून आले खाली, पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण मारायचं. तर गाईज, इंस्टाग्रामवर जे मी काही रील अपलोड केली होती धान पेरणीची, जे आम्ही वखर नांगर जे काही हाकललं होतं मी, इथं हे ते जागा बघू शकता. इथं मी वखर नांगर हाकललं होतं आणि आता रवणा करायच्या वेळेस तिथे दतारी हाकलली होती, हे बघू शकता. आता सगळ्या व्ह्यू, आज मस्त ऊन, तसंही ऊन निघाली आहे, 1 नंबर व्ह्यू मस्त दिसत आहे. गाईज हा आहे आमच्या शेतावरचा शेवटचा कुंटा. इथपासून हे पूर्ण तिकडेपर्यंत तो आमच्या तिकडे कोठा. आजोबा बसले. तर गाईज पूर्णपणे आता फायनली खात मारून झालेलं आहे आपलं. हे पाहू शकता इकडं, हे शेवटचं राहिलेलं आहे. आता हे 2 जण, अजून जास्त काय नाही झालं पूर्ण. आता गाईज पूर्ण खात मारून झाल्यावर हे पाल आहे. आता याच्यावर खात पूर्ण मिश्रित केलं होतं आपण, जेवढ्या काही बोऱ्या होत्या खाताच्या, पाल धुवून झाली. आता इकडे चुंबड्यात होत्या काम सुरू आहे. पूर्ण खाताच्या बोऱ्या आहे, पूर्ण आपल्याला धुवायच्या. आता इकडं आजोबा धुवून झाले. तर गाईज आता वाजले आहे 10:15. अजून आता आमचे खात वगैरे मारून सगळं झालेलं आहे. आता आम्ही घरी चाललो. ते आजोबा तिकडे आहे. हे पाल वगैरे सगळं आम्ही सामान आता घरी घेऊन चाललो. रस्ता पाहू शकता, रस्ता कसा आमच्या गाईज हा आमच्या शेतावरचा रस्ता पाहू शकता, किती खतरनाक आहे. पूर्ण चिखल आहे. उन्हाळ्यात मी इथून गाडी चालवत होतो, गाडी नेत होतो. अजून आता पाहू शकता याची अवस्था पावसाळ्यात कशी झाली आहे. हे आहे गाईज आपली गाडी. आम्ही हे सामान घेऊन चाललो आम्ही घरी. गाईज फायनली मी आलो आता शेतावरून घरी. आता आपल्याला आंघोळ वगैरे करायची आहे, जेवण करायचे. आता बाई बहुत थकून गेलेलो, आता वाट लागली आहे चांगली. ते म्हैस हिच्यासोबत रील काढली ती बाई, व्हायरल झाली होती. तर गाईज आंघोळ वगैरे करून जेवण करून आता आम्ही पुन्हा चाललो शेतावर. पण आता आम्ही इकडच्या नाही दुसऱ्या शेतावर चाललो आणि हे बैलगाडीने चाललो, पाहू शकता. हे तुम्हाला माहितीच आहे बाई. चल.
तर गाईज फायनली आम्ही आलो शेतावर. आता आपल्याला मोटर काढायची विहिरीमधून. चला तुम्हाला दाखवतो समोर. बघा इकडे मोठी नदी आहे. हे बाई सूर नदी आहे मोठी. तिथपासून अशी इकडे गेली आहे समोर. तिकडे विहीर आता चला दाखव. तर गाईज ती वाली मोटर काढायची आता. आज मला ते तिकडून चालता हे भेटलंय. क्या मिला क्या आहे वो? काय त्याला नाव काय काय? वो शेल नाही बोलते ना. काय म्हणता गाईज? काय नाही काहून आज स्कूल बुल नाही का तुमची? इकडे कसं काय आले तुम्ही भटकासाठी? माहित आहे का, आता मी तिथून येत होता तर मला काटे पण चुभले आणि खूप सारे. गाईज फायनली आपली मोटर काढून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता भाई आम्ही चाललो आजोबासोबत घरी. हे बघा पाईप मोटर. संध्याकाळचे वाजले जवळपास 5:30 वाजले आणि आम्ही आता चाललो घरी. गाईज फायनली आम्ही आता घरी आलो. मोटर ठेवली, आता हा पाईप ठेवायचा आहे. भाई हा ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे. तर गाईज आता संध्याकाळचे वाजले आहेत 5 आणि आम्ही आलो आपल्या गावाकडच्या नदीकडे. हे बघा छोटीशी नदी आहे इकडे. अजून इकडे आता सध्या पाऊस कमी झालाय त्याच्यामुळे पाणी थोडं कमी झालेलं आहे. गाईस तिकडे छोटस धरण आहे, तिकडे मी जाऊन पाहतो आता. गाईस मी आलो होता धरणावर, हे बघू शकता. तो बघा तिकडे रोड आहे, तिथून आम्ही आलो होतो. आता इकडे असं पाणी चालू आहे वाहताना. तर गाईस इकडे टेंट बांधलेला आहे. हे जे मासोड्या पकडणारे लोक आहेत इकडे नेट टाकलेली आहे मस्त मासोड्या पकडायसाठी. तर गाईज हा ब्लॉग इथेच थांबवतो. हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू असाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये.